विद्यार्थ्यांनो, सप्रे नमस्कार. आज आहे 5 मे. आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन देखील करून घेऊ शकता. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, बनी मेनाशे समुदाय प्रामुख्याने भारतातील कोणत्या राज्यांमध्ये आढळतो? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी, मिझोराम आणि मणिपूर. अधिकची माहिती, पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर इस्रायलने अलीकडेच बनी मेनाशे जमितीच्या सदस्यांना हवाई मार्गाने बाहेर काढण्यासाठी ऑपरेशन विंग्स ऑफ डॉन राबवले. बनी मेनाशे, ज्यांना शिनलुंग असे म्हटले जाते, हे मूळचे मिझोराम आणि मणिपूरचे असून ते चीन, कुकी आणि मिझो यांसारख्या तिबेटो बर्मन गटांशी संबंधित आहे. ते बायबलमधील मनस्से जमातीचे वंशज असल्याचा दावा करतात. इसवी सन पूर्व 722 मध्ये असिरियन साम्राज्याने हद्दपार केलेल्या 10 हरवलेल्या जमातींपैकी एक होती. सुरुवातीला ख्रिश्चन असलेले हे लोक नंतर ज्यू धर्मात सामील झाले आणि सुकोट सारखे सण साजरे करतात. सुमारे 300 ते 500 वर्षांपूर्वी भारतात पोहोचण्यापूर्वी त्यांच्या स्थलांतराच्या मार्गांमध्ये पर्शिया, अफगाणिस्तान, तिबेट आणि चीन यांचा समावेश होतो. पुढील प्रश्न, कोणत्या संस्थेने मिशन मौसम अंतर्गत महाबळेश्वर येथे एक्स बँड डॉपलर हवामान रडार स्थापित केले आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान संस्था पुणे. अधिकची माहिती, भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेने मिशन मौसम अंतर्गत महाबळेश्वर येथे एक्स बँड डॉपलर हवामान रडार स्थापित केले आहे. डॉपलर हवामान रडार वातावरणातील वस्तूंचा वेग आणि स्थान मोजण्यासाठी डॉपलर परिणामाचा वापर करते. ते रेडिओ लहरी उत्सर्जित करते आणि पावसाच्या थेंबावरून परावर्तित झालेले संकेत अँटेनाकडे परत येतात, ज्यामुळे अंतर आणि तीव्रता ओळखण्यास मदत होते. संकेत परत येण्यासाठी लागणाऱ्या वेळेमुळे पर्जन्यवृष्टी आणि ढगांच्या हालचालींचा मागोवा घेणे शक्य होते. पुढील प्रश्न, त्रिशूर पूरम उत्सव प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो? याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, केरळ. अधिकची माहिती, त्रिशूर पूरम हा केरळमध्ये दरवर्षी साजरा होणारा एक प्रमुख मंदिर उत्सव आहे. हा उत्सव मॅडम एप्रिल ते मे महिन्यात थेंककाडू मैदानम येथील वडक्कुनाथन मंदिरात होतो. या उत्सवाची सुरुवात 200 वर्षांपूर्वी रामवर्मा शक्तन थंपुरन यांच्या नेतृत्वाखाली झाली. सर्व पुरमांची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उत्सवात भव्य हत्तींची मिरवणूक, तालवाद्य, संगीत आणि आतषबाजी यांचा समावेश असतो. हा उत्सव 10 मंदिरांना एकत्र आणतो, ज्यामुळे एकता आणि सांस्कृतिक प्रदर्शनाला प्रोत्साहन मिळते. पुढील प्रश्न, सियांग अप्पर बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अरुणाचल प्रदेश. अधिकची माहिती, सियांग अप्पर बहुउद्देशीय प्रकल्प हा अरुणाचल प्रदेशातील अप्पर सियांग जिल्ह्यातील गेकू गावाजवळ सियांग नदीवर एक प्रस्तावित 11,000 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प आहे. सियांग नदी ही ब्रह्मपुत्रा नदीचा वरचा प्रवाह आहे, ज्यामुळे हा प्रकल्प सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरतो. हा प्रकल्प भारतातील सर्वात मोठ्या जलविद्युत जलाशयांपैकी एक म्हणून संकल्पित आहे. तसेच हा प्रकल्प चीनच्या यारलुंग सांगपो येथील प्रस्तावित धरणाला एक सामरिक प्रत्युत्तर म्हणूनही काम करतो. 4. हा प्रकल्प नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन आणि नॉर्थ ईस्टर्न इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनद्वारे विकसित केला जात आहे. पुढील प्रश्न, सहयोग पोर्टलसाठी कोणते मंत्रालय नोडल प्राधिकरण आहे? तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी, गृह मंत्रालय. अधिकची माहिती, दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारले आहे की मानवी तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित प्रकरणांमध्ये एक्स कॉर्पला सहयोग पोर्टलमध्ये सामील होणे आवश्यक आहे का? सहयोग पोर्टल हे इंटरनेटवरून बेकायदेशीर मजकूर त्वरित काढून टाकण्यासाठी 2024 मध्ये सुरू केलेले एक ऑनलाईन व्यासपीठ आहे. ही सरकारी एजन्सींना, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि मध्यस्थांना थेट टेकडाऊन नोटिसा पाठवण्याची परवानगी देते. या पोर्टलचे व्यवस्थापन गृह मंत्रालयाद्वारे केले जाते. हे विविध एजन्सी, नोडल अधिकारी आणि मध्यस्थ यांच्यात केंद्रीकृत संवाद प्रदान करते. पुढील प्रश्न, अलीकडे बातम्यांमध्ये दिसलेली नोयाल नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक डी, कावेरी नदी. अधिकची माहिती, नोयाल नदी ही तामिळनाडूमधून वाहणाऱ्या कावेरी नदीची उपनदी आहे. तिचा उगम वेलिंगिरी टेकड्यांमधील लहान ओढ्यांमधून होतो. ही नदी कोयंबतूर, तिरुपूर आणि इरोड जिल्ह्यांमधून वाहते. करूर जिल्ह्यात कावेरीला मिळते. ही एक हंगामी नदी असून पावसाळ्यात तिचा प्रवाह लक्षणीय असतो.
पूर्वी ती या प्रदेशासाठी पिण्याच्या पाण्याचा एक प्रमुख स्रोत होती. सध्या प्रदूषणाच्या चिंतेमुळे शेतकऱ्यांनी नदीचे पुनर्जीवन आणि सुधारणा प्रयत्नांची मागणी केली आहे. पुढील प्रश्न, अलीकडे बातम्यांमध्ये दिसलेला निलगिरी ताहर कोणत्या प्रदेशात स्थानिक आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पश्चिम घाट. अधिकची माहिती, तामिळनाडू वन विभागाने निलगिरी ताहरचे तिसरे समकालिक सर्वेक्षण सुरू केले आहे. निलगिरी ताहर हा दक्षिण पश्चिम घाटात आढळणारा एक स्थानीय पर्वतीय खुरधारी प्राणी आहे. याला निलगिरी आयबेक्स असेही म्हणतात आणि स्थानिक पातळीवर वरायाडू म्हणून ओळखले जाते. हा दक्षिण भारतातील एकमेव पर्वतीय खुरधारू प्राणी आहे. तो पश्चिम घाटातील विशेषतः तामिळनाडू आणि केरळमधील पर्वतीय गवताळ प्रदेशात वास्तव्य करतो. पुढील प्रश्न, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार कोणत्या मंत्रालयाकडून दिला जातो? तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी, महिला आणि बाल विकास मंत्रालय. केंद्र सरकारने प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी नामांकने मागवली आहेत. हा भारत सरकारतर्फे दरवर्षी दिला जाणारा एक प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार आहे. या पुरस्काराचे व्यवस्थापन महिला आणि बाल विकास मंत्रालयाद्वारे केले जाते. हा पुरस्कार शौर्य, कला आणि संस्कृती, पर्यावरण, समाजसेवा, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि क्रीडा या क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांना दिला जातो. पात्र उमेदवार भारतीय नागरिक असावेत आणि त्यांचे वय 5 ते 18 वर्षांच्या दरम्यान असावे. पुढील प्रश्न, अलीकडेच बातम्यांमध्ये दिसलेले पोम्पई शहर कोणत्या देशात आहे? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक ए, इटली. पोम्पई हे इटलीतील नेपल्सजवळ माउंट वेसुव्हियसच्या पायथ्याशी असलेले एक संरक्षित रोमन शहर आहे, ज्याची स्थापना इसवी सन पूर्व 6च्या शतकात सॅमनाइट्सने केली होती आणि नंतर ते रोमन साम्राज्याचा भाग बनले. इसवी सन 1900 मध्ये माउंट वेसुव्हियसच्या उद्रेकामुळे हे शहर नष्ट झाले आणि राखेखाली गाडले गेले. या उद्रेकामुळे शहर राखेखाली जतन झाले, ज्यामुळे रोमन जीवनाची एक अनोखी झलक मिळाली. 1748 मध्ये पोम्पईचा पुन्हा शोध लागला तेव्हा इमारती, कलाकृती आणि मानवी अवशेष सापडले. हे एक प्राचीन शहराच्या सर्वात परिपूर्ण पुरातत्वीय नोंदीपैकी एक आहे. याला युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे. अलीकडेच एआयने उद्रेकातील एका बळीचा चेहरा आणि शेवटचे क्षण पुन्हा तयार करण्यास मदत केली आहे. यानंतर पुढील प्रश्न, पंचायत प्रगती निर्देशांक PAI 2.0 कोणत्या मंत्रालयाने प्रसिद्ध केला? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, पंचायती राज मंत्रालय. अधिकची माहिती, पंचायती राज मंत्रालयाने राष्ट्रीय पंचायती राज दिनानिमित्त पंचायत प्रगती निर्देशांक 2.0 अहवाल आर्थिक वर्ष 2023-24 साठी प्रसिद्ध केला. पंचायती 2.0 हा ग्रामपंचायतीसाठी कामगिरी अहवाल आहे, जो तळागाळातील प्रशासनाचे मूल्यांकन करतो. सुमारे 3635 ग्रामपंचायतींना अग्रणी फ्रंट रनर म्हणून वर्गीकृत करण्यात आले, तर 1,18,824 उत्कृष्ट कामगिरी करणारे यामध्ये होत्या. 33 राज्ये, केंद्रशासित प्रदेशातील 2.51 लाखांहून अधिक ग्रामपंचायतींचा समावेश करत सहभाग 97.3% पर्यंत पोहोचला. हा निर्देशांक शाश्वत विकास उद्दिष्टांच्या म्हणजेच सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल स्थानिकीकरणाशी सुसंगत असलेले 150 निर्देशांक आणि 230 डेटा पॉइंट्स वापरतो. तर अशा पद्धतीने एकूण 10 प्रश्न बघितलेत. आता कालच्या व्हिडिओतील प्रश्नांची रिव्हिजन करूयात. कोणत्या 2 भारतीयांना व्हिटली पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले? उत्तर आहे ऑप्शन बी, बरखा सुब्बा आणि परवीन शेख. पुढील प्रश्न, केंद्र सरकारने राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणच्या नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली? उत्तर आहे ऑप्शन डी, न्यायमूर्ती अनुपिंदर सिंह ग्रेवाल. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने कोणत्या डिजिटल पेमेंट प्रणालीला व्यवहारांच्या प्रमाणावर जगातील सर्वात मोठी रिअल टाइम पेमेंट प्रणाली म्हणून मान्यता दिली? उत्तर आहे ऑप्शन सी, युनिफाईड पेमेंट इंटरफेस. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय कामगार दिन दरवर्षी 1 मे रोजी कोणत्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो? उत्तर आहे ऑप्शन बी, शिकागो आंदोलन. यानंतर पुढील प्रश्न, नीती आयोगाच्या अहवालानुसार भारतातील 47 मिलियन प्लस शहरे देशाच्या GDP मध्ये किती टक्के योगदान देतात? उत्तर आहे ऑप्शन सी, 60%. यानंतर पुढील प्रश्न, वरिष्ठ IPS अधिकारी CV आनंद यांनी कोणत्या राज्याचे नवीन DGP पद स्वीकारले आहे? उत्तर आहे ऑप्शन डी, तेलंगणा, ज्याची कॅपिटल आहे हैदराबाद.
कर्नाटकची बेंगळुरू, तामिळनाडूची चेन्नई, तर आंध्र प्रदेशची कॅपिटल आहे अमरावती. पुढील प्रश्न, कर्नाटक ललित कला अकादमीच्या मानद पुरस्कारासाठी कोणत्या कलाकाराची निवड करण्यात आली आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, एम.जी. दोडमनी यांची. यानंतर पुढील प्रश्न, इप्पा पुवू पंडुवा म्हणजे महुआ फुल उत्सव अलीकडे कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? उत्तर आहे ऑप्शन डी, तेलंगणा या ठिकाणी. पुढील प्रश्न, इन्फोसिसने अलीकडे कंपनीचा नवीन उपाध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली? उत्तर आहे ऑप्शन बी, नितीन परांजपे यांची. पुढील प्रश्न, कचरा व्यवस्थापनासाठी भारतातील पहिला ग्रीन मिथेनॉल प्लांट कोणत्या राज्यात उभारला जात आहे? उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, गुजरात. गुजरातची कॅपिटल आहे गांधीनगर आणि मुख्यमंत्री आहेत भूपेंद्र पटेल. यानंतर विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी प्रश्न, महाराष्ट्र आणि गुजरात आपला स्थापना दिवस 1 मे रोजी साजरा करतात. हे दोन्ही राज्य कोणत्या वर्षी बॉम्बे प्रेसिडेन्सीपासून वेगळे करण्यात आले? 1956, 1958, 1960 की 1962? आणि हे जे राज्य वेगळे करण्यात आले आहे ते भाषेच्या आधारावर करण्यात आले हे देखील लक्षात असू द्या. तर या प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचंय. चालू घडामोडी मटेरियल हवं असेल तर फक्त 99 रुपयामध्ये प्रत्येक महिन्याच्या PDF फाईल तुम्हाला यामध्ये मिळून जातील. त्यासोबत अधिकची माहिती, ऑनलाईन टेस्ट या देखील यामध्ये प्रोव्हाइड करतोय. सर्व डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत, व्हिडिओ पॉज करून बघून घ्या. तसेच कंटेंट आवडला असेल तर एक लाईक, हाईप आणि चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज चालू घडामोडी क्विज सोडवण्यासाठी QR कोड स्कॅन करून टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. थँक्यू.